Hello my dear students, welcome to the mental ability class, and this is lecture number 5 of chapter puzzle test. So today we are going to discuss the another type in the chapter of puzzle test, that is the sitting or placing arrangements. ठीक आहे, तर पझल टेस्ट मध्ये वेगवेगळ्या टाइपचे एक्झाम्पल्स असतात. त्यामधला फर्स्ट टाइप आपला डिस्कस करून झालेला आहे, दॅट इज क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन मध्ये आपण 4 क्लास आपण डिस्कस केलेले आहेत क्लासिफिकेशन वरती. त्यावरील असाइनमेंट मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही जर क्लास व्यवस्थित पाहिले आणि त्याच्यावरून जर तुम्ही असाइनमेंटची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला क्लासिफिकेशनचे क्वेश्चन आरामात होऊन जातील. तर आता पझल टेस्ट मध्येच आणखीन एका टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, ते आहेत सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन विचारले जातात. हा खूप फेमस टाइप आहे. ठीक आहे, फेमस याच्यासाठी की याच्यावरती कन्फर्म क्वेश्चन विचारले जातात सिटिंग टाइप वरती. तर काय असतं सिटिंग टाइप मध्ये, कशा टाइपचे क्वेश्चन विचारतात किंवा याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहे ते आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर स्टार्ट करूयात आपण. तर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे सिटिंगला प्लेसिंग अरेंजमेंट पण म्हणतात, की सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. कोणत्या ठिकाणी कोणता पर्सन असणार आहे किंवा कोणत्या जागेवर कोणता ॲटम असणार आहे, तर आपल्याला ती अरेंजमेंट काढायची. ठीक आहे, ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. सो काय म्हटलंय, तर सिटिंग आणि प्लेसिंग अरेंजमेंट मध्ये कॉन्सेप्ट काय असतो, इन दिस टाइप ऑफ क्वेश्चन, अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये सम क्लूज रिगार्डिंग सिटिंग और प्लेसिंग सिक्वेन्स, काही क्लूज दिलेले असतात क्वेश्चन मध्ये की कसं बसलेला आहे तो, की अमोल हा अमितच्या राईट साइडला आहे, अमितच्या परत अमितच्या 3 ने राईट साइडला आहे, 3 ने लेफ्ट साइडला आहे, अशा पद्धतीचे क्लूज दिलेले असतात. तर ते क्लूज तुम्हाला रीड करायचे आणि तुम्हाला त्यांची सिक्वेन्स शोधायची, त्यांची ऑर्डर शोधायची, की अमित हा अमोलच्या कुठं आहे. फॉर एक्झाम्पल अमित हा अमोलच्या कोणत्या साईडला आहे, कितीने सोडून आहे, अशा टाइपचे क्लूज दिलेले असतात. आणि त्याच्यावरून तुम्हाला हे सिटिंग अरेंजमेंटचे क्लूज दिलेले असतात आणि त्या क्लूजचा यूज करून तुम्हाला त्याची सिक्वेन्स फाइंड आउट करायची, त्याची ऑर्डर फाइंड आउट करायची. ठीक आहे, देन हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेली आहे सिक्वेन्स, तर हे आहेत त्याचे टाइप्स, हे आपण पुढे पाहणार आहोत. जे काही सिटिंग अरेंजमेंट असते किंवा प्लेसिंग अरेंजमेंट जी काही असते ते 2 टाइपमध्ये डिवाइड केलेली आहे. तर सिटिंग अरेंजमेंटचे 2 टाइप असतात, एक लिनियर आणि एक क्लोज्ड पाथ. लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये, एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये अरेंजमेंट करणे, एका स्ट्रेट लाईन मध्ये, एका रो मध्ये. ठीक आहे, एका रो मध्ये अरेंजमेंट करणे किंवा एखाद्या कॉलम मध्ये अरेंजमेंट करणे. म्हणजेच एका स्ट्रेट लाईन वरती ज्यावेळेस अरेंजमेंट येते त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो लिनियर अरेंजमेंट. ठीक आहे, देन अरेंजमेंट अराउंड क्लोज्ड पाथ. क्लोज्ड पाथ मध्ये केलेली अराउंड अरेंजमेंट. क्लोज्ड पाथ म्हणजेच क्लोज्ड फिगर मध्ये असलेली क्लोज्ड फिगर मध्ये असलेली अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल सर्कल ही क्लोज्ड फिगर आहे, तर या क्लोज्ड फिगर वरती अरेंजमेंट सांगतात की 5 पर्सन्स बसलेले आहेत, ए बी सी डी ई अशा पद्धतीचे. आणि मग ते तुम्हाला सांगतात की बी च्या अपोजिटला डी आहे किंवा एच्या राईट साईडला एकने सेकंड पोझिशनला, एच्या राईटला सेकंड पोझिशनला सी प्लेस झालेला आहे. अशा पद्धतीचे क्लूज दिलेले असतात. तर सिटिंग अरेंजमेंट ही क्लोज्ड पाथ म्हणजे सर्क्युलर किंवा रेक्टँगल किंवा स्क्वेअर टाइप मध्ये असते. क्लोज्ड पाथ स्क्वेअर पण क्लोज्ड आहे, तर स्क्वेअर मध्ये सुद्धा अरेंजमेंट देऊ शकतात, हेक्सागोनल अरेंजमेंट देऊ शकतात, हेक्सागोनल अरेंजमेंट अशा पद्धतीचे हेक्सागोनल अरेंजमेंट सुद्धा देऊ शकतात. तर क्लोज्ड पाथ मधले अरेंजमेंट्स आणि लिनियर अरेंजमेंट्स म्हणजेच एखाद्या स्ट्रेट लाईन वरचे अरेंजमेंट्स, असे हे सिटिंग अरेंजमेंटचे टाइप्स आहेत. आणि याच्यामधून तुम्हाला फक्त काय शोधायचे, यांची सिक्वेन्स शोधायचे, की हा एच्या साईडला बीच आहे का एच्या साईडला सी येतो. हा प्रत्येकाची पोझिशन एक फिक्स असेल, ती फिक्स असणारी पोझिशन तुम्हाला जे क्वेश्चन मध्ये दिलेले क्लूज आहेत ते क्लूजला व्यवस्थित समजून घेऊन तुम्हाला त्यांची पोझिशन फिक्स करायचे, त्यांची ऑर्डर तुम्हाला व्यवस्थित करेक्ट करायचे. जर तुम्ही या ठिकाणी पोझिशन फिक्स केलात, ऑर्डर जर करेक्ट काढलात, एकदा का तुम्ही ऑर्डर करेक्ट काढलात तर देन तुम्ही लगेच आन्सर देऊ शकता. जसं मागच्या टाइप मध्ये क्लासिफिकेशन मध्ये आपण डिस्कस केलं की आपण एकदा का दिलेल्या क्वेश्चन वरून आपण एकदा का चार्ट बनवला, एकदा का आपण क्लासिफिकेशन केलं, की क्लासिफिकेशन झाल्यानंतर की आपण त्या क्लासिफिकेशन त्या चार्ट कडे बघून आपण क्वेश्चनचे आन्सर देत होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा की तुम्हाला क्वेश्चन मध्ये क्लूज व्यवस्थित रीड करायचे, त्या क्लूज वरून तुम्हाला प्रत्येक पर्सनची किंवा प्रत्येक जो काही हा पर्सन असतील किंवा हे काही ॲटम्स असतील, तर पर्सन किंवा ॲटम्सची जी काही पोझिशन आहे ती फिक्स करायचे, त्यांची ऑर्डर समजून घ्यायचे, त्यांची सिक्वेन्स फाइंड आउट करायचे. आणि एकदा का पोझिशन दिलेल्या क्लूज वरून जर का तुम्ही पोझिशन करेक्ट काढलात तर या पोझिशनला, या फिगरला पाहून तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकता. क्वेश्चन विचारलेला असतात की एच्या लेफ्टला सेकंड पोझिशनला कोण आहे, एच्या लेफ्टला. सो
याच्यामध्ये भरपूर थेरीज आहे, ती थेरी मी आता लिहून देणार आहे पुढे, बट अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. बट जर तुम्ही फिगर किंवा जर पोझिशन जर करेक्ट काढलात, प्रत्येकाची पोझिशन जर करेक्ट फाइंड आउट केली तर तुम्हाला आन्सर करेक्ट भेटून जाईल. ठीक आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचे फक्त अरेंजमेंट ऑर्डर व्यवस्थित फाइंड आउट करायचे. ठीक आहे, क्लोज्ड पाथ ऑफ सम पर्सन्स ऑर ॲटम, काही पर्सन किंवा ॲटमची अरेंजमेंट केलेली असते, ती एकतर लिनियर असेल किंवा क्लोज्ड पाथ मध्ये असेल, आणि तुम्हाला काही क्लूज दिलेले असतील, त्या क्लूज वरून ऑर्डर शोधायची. ठीक आहे, द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू फॉर्म द प्रॉपर सिक्वेन्स. कॅन्डिडेट म्हणजे जे काही आपण जे काही करणार आहे ते काय करणार आहे, त्याची सिक्वेन्स किंवा याची ऑर्डर आपण करेक्ट फाइंड आउट करणार आहोत दिलेल्या क्लूजचा यूज करून, युझिंग द क्लूज अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन्स अकॉर्डिंगली. आणि मग ज्या क्लूजचा यूज करून जर का तुम्ही एकदम करेक्ट अशी ऑर्डर काढली क्लूजचा यूज करून, जसे क्लूज सांगितले त्याचप्रमाणे जर तुम्ही अरेंजमेंट केली तर मग त्या अरेंजमेंटकडे पाहून तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकता. ठीक आहे, तर ही आहे आपला मेन कॉन्सेप्ट. या चॅप्टर मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्याला कशा टाईपने सॉल्व्ह करायचे हे त्याची एक मी पॉईंट लिहून दिला. हा कॉन्सेप्ट आहे, स्टार्टिंग कॉन्सेप्ट, कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात याच्यासाठी. सो हे नोट डाऊन करून घ्या. देन मग आपण याच्या सिटिंग आणि प्लेसिंग अरेंजमेंट, जो की सेकंड टाईप ऑफ पझल टेस्ट आहे, इथं लिहून टाकेल मी, सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन्स, सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन्स इन पझल टेस्ट. पझल टेस्ट मध्ये या पण टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, प्लेसिंग आणि सिटिंग अरेंजमेंटची. ठीक आहे, तर काही जण याला सेपरेट चॅप्टर म्हणून शिकवतात, काही जण याला पझल टेस्ट मधलाच एक टाईप आहे असं म्हणतात. तर मी तेच सांगतोय की हा सेपरेट चॅप्टर आहे असं म्हणू शकता, किंवा मग तुम्ही याला असं पण म्हणू शकता की पझल टेस्ट मध्येच हा पण एक व्हरायटी असते, पझल टेस्ट मध्येच सिटिंग आणि प्लेसिंग अरेंजमेंट पण असतात. ठीक आहे, तर हे नोट डाऊन केलं असेल. आता जाऊयात आपण याच्या टाइप्सकडे, या सेटिंग प्लेसिंग अरेंजमेंटचे टाइप्स आहेत त्या टाइप्सकडे जाऊयात आपण. आणि या टाइपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये भरपूर विचारले जातात, भरपूर क्वेश्चन विचारले जातात या टाइपचे. सो या ठिकाणी मी लिहून टाकेन सिटिंग और प्लेसिंग अरेंजमेंट्स. सिटिंग और प्लेसिंग अरेंजमेंट्स. ठीक आहे, याचे मेन दोन टाइप्स असतील याचे. देर आर टू टाइप्स ऑफ सिटिंग अरेंजमेंट. कोणते कोणते? एक असेल लिनियर अरेंजमेंट, लिनियर अरेंजमेंट, that is arrangement on a straight line. एका स्ट्रेट लाईन वरती अरेंजमेंट केली जाते, त्यालाच म्हणतात लिनियर अरेंजमेंट. देन अरेंजमेंट, देन सेकंड टाइप असेल अरेंजमेंट अराउंड एक क्लोज्ड पाथ. एका क्लोज्ड फिगर मध्ये अरेंजमेंट केलेली असते. मग ती क्लोज्ड फिगर सर्कल असू शकते, फॉर एक्झाम्पल सर्कल असू शकते, ती क्लोज्ड फिगर ही सर्कल असू शकते, स्क्वेअर असू शकते, किंवा कोणताही पॉलिगॉन, कोणतीही क्लोज्ड फिगर असू शकते, रेक्टँगल असू शकतो. तर अशा क्लोज्ड फिगर मध्ये ईटीसी, अशा या ठिकाणी ईटीसी लिहिलं, अशा क्लोज्ड फिगर मध्ये ते अरेंजमेंट करायला सांगतात. एकतर क्लोज्ड फिगर मध्ये अरेंजमेंट करायला सांगतात किंवा लिनियर टाइप मध्ये अरेंजमेंट करायला सांगतात. तर याच्यामध्ये सुद्धा मी टाइप पडेन आता या एक्झाम्पल वरून. दॅट इज या ठिकाणी परत टाइप क्लोज्ड पाथ मधले टाइप्स. दॅट इज सर्क्युलर अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट असेल. देन रेक्टँग्युलर अरेंजमेंट, हेक्सागोनल अरेंजमेंट, रेक्टँग्युलर अरेंजमेंट, परत आणखीन एक टाइप. हे असे आपण टाइप्स पाडू शकतो की सर्क्युलर अरेंजमेंट, रेक्टँग्युलर अरेंजमेंट, स्क्वेअर अरेंजमेंट, हेक्सागोनल अरेंजमेंट. असं काही फिक्स नाहीये, याचे टाइप्स एवढेच असतात असं काही फिक्स नाहीये. तर याच्यामध्ये टाइप्स वाढू शकतात. क्लोज्ड फिगर मध्ये क्लोज्ड पाथ म्हणजेच जिओमेट्रीच्या ट्रँगल टाइप मध्ये पण अरेंजमेंट असू शकते. क्लोज्ड फिगर आहे ट्रँगल, तर ट्रँगल मध्ये सुद्धा ते अरेंजमेंट करायला सांगू शकतात. बट ट्रँगल मध्ये 3च व्हर्टेक्स असतात. ठीक आहे, तर ट्रँगल टाइप मध्ये पण ते अरेंजमेंट करायला सांगू शकतात. त्यामुळे कोणतेही क्लोज्ड फिगरच्या अलॉंग तुम्ही अरेंजमेंट करू शकता. हेक्सागोनल अरेंजमेंट. ठीक आहे, मी या ठिकाणी 3 टाइप लिहिलेले आहेत.
व्यवस्थित लिहून घ्या. क्लोज्ड पाथचे 3 टाइप्स आणि हे टोटल ट्री डायग्राम व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला टाइप्स एकदम क्लिअरली लक्षात येऊन जातील. ठीक आहे, लक्षात आलं असेल, काही अडचण असणार नाही इथपर्यंत. सो 1 ही 2 लिहून टाकूयात आपण. देर आर 2 टाइप्स ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स. देर आर 2 टाइप्स ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स. सिटिंग अरेंजमेंटच्या 2 टाइप्स असतात. ठीक आहे, सो दोन्ही टाइप्स लिहिल्या आणि या क्लोज्ड मध्ये अशा टाइपचे सब पॉइंट काढलेले आहेत. आज आपण या ठिकाणी या पॉइंटला स्टार्ट करूयात, दॅट इज अ लिनियर अरेंजमेंट. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूयात लिनियर अरेंजमेंटला, की लाईन मध्ये अरेंजमेंट कशी असते त्याचे काही एक्झाम्पल्स पण पाहूयात आपण. आणि पहा आपण आता याला कसं स्टडी करणार आहोत, म्हणजे तुमची तयारी इथंच झाली पाहिजे अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी प्रिपरेशन करणार आहोत. म्हणजेच काय, तर मी एक क्वेश्चन लिनियर अरेंजमेंटचा घेईन, देन मग मी लगेच क्लोज्ड पाथ कडे येईन. म्हणजे मी असं करणार नाही की एकदा का लिनियर अरेंजमेंट चालू केले तर मी लिनियर अरेंजमेंटचेच क्वेश्चन्स घेईन, असं मी नाही करणार. एक क्वेश्चन घेईन मी लिनियर अरेंजमेंटचा, कशा प्रकारचे क्वेश्चन असतात, देन लगेचच मी क्लोज्ड पाथच्या या टाइप कडे येईन. या टाइप वरून मी या सगळ्यांचे एक्सप्लेनेशन देईल की काय काय थिअरी आहे, कशा टाइपचे क्वेश्चन्स विचारतात, याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट आहेत का, जे काही कॉन्सेप्ट आहेत ते मी लिहून देणार आहे. बट मी याचं एक एक्झाम्पल घेतलं की मी लगेच क्लोज्ड पाथ कडे येणार आहे. याचं पण एक एक्झाम्पल घेईन आणि देन या दोघांचेही एक एक एक्झाम्पल झाले की मग मी या दोघांनाही मिक्सअप करून तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन देणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात नाही आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला अशा प्रकारची प्रॅक्टिस करून घेतोय की तुम्हाला आता मी जर म्हटलं की मी फर्स्ट टाइप घेतोय, म्हणजे मुलांना ऑलरेडी माहिती असतं की जो पण क्वेश्चन येणार आहे तो लिनियर अरेंजमेंटचा येणार आहे. मुलगा डोळे झाकून स्ट्रेट लाईन काढतो आणि लगेच अरेंजमेंट करायला चालू करतो, कारण की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मी लिनियर अरेंजमेंट शिकवतोय तुम्हाला. म्हणजे मी जे काही एक्झाम्पल घेतोय ते लिनियर अरेंजमेंटचे घेणार आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून लिनियर अरेंजमेंट करणार आणि मग इझी वाटायला चालू होतं. बट मला तसं तुम्हाला असं म्हणजे अंधारात ठेवायचं नाहीये. तर तुम्ही किती टॅलेंटेड आहात हे लगेच समजण्यासाठी किंवा लगेच आपल्याला पिकअप करण्यासाठी मी या दोन्हीही क्वेश्चनला मिक्सअप करेन आणि मी डायरेक्ट क्वेश्चन्सला चालू करेन, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन लिहिल्यानंतर क्वेश्चन प्रॉपर रीड करावं लागेल. मग तुम्हाला लक्षात येईल की दिलेला क्वेश्चन हा लिनियर अरेंजमेंटचा आहे की सर्क्युलर आहे की हेक्सागोनल आहे, कोणत्या अरेंजमेंटचा आहे क्वेश्चन, हे तुम्हाला रीड केल्यानंतर लक्षात येईल. बट जर मी एकाच टाइपला घेत गेलो तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. जर मी क्लोज्ड पाथचे जर एक्झाम्पल्स मी जर लिहिलो की आता आपण सेकंड टाइप आपण डिस्कस करूयात, तर तुम्हाला माहिती आहे सेकंड टाइप डिस्कस करतोय म्हणजे क्लोज्ड पाथचं डिस्कशन करतोय. म्हणजे जी पण अरेंजमेंट येणार आहे ती एकतर सर्कल, रेक्टँग्युलर अशा टाइप मधली अरेंजमेंट असेल. सो त्यामुळे तुम्हाला ते सॉल्व्ह करताना इझी वाटायला चालू होईल. त्यामुळे मी मिक्सअप करून क्वेश्चन घेईन, की तुम्हाला मी सांगणार नाही अगोदरच, मी क्वेश्चन लिहीन, क्वेश्चन या ठिकाणी नोट करेन. मी नोट केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित रीड करावं लागेल पूर्ण क्वेश्चन, आणि मग तुम्हाला रीड केल्यानंतर तुम्हाला सवय लागून जाईल. तुम्हाला माहिती असणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित रीड करणार आणि मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मी कोणत्या टाइपचा हा क्वेश्चन आहे ते तुम्हाला रीड केल्यानंतर लक्षात येऊन जाईल. आणि दोन्ही क्वेश्चन मिक्स घेतल्यामुळे प्रॅक्टिस तुमची एकदम तगडी अशी प्रॅक्टिस होईल, एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस होईल तुमची. ठीक आहे, तर जाऊयात आपण आता या फर्स्ट टाइप कडे. याचा काय असतं थेरी ते पाहूयात आपण, कॉन्सेप्ट काय असतात या फर्स्ट टाइप मध्ये, आणि मग याचे एक्झाम्पल पण पाहूयात आणि मग पुढे क्लोज्ड पाथ कडे जाऊयात आपण. ठीक आहे, सो लिहून टाकूयात आपण लिनियर अरेंजमेंट्स. नंबर 1 फर्स्ट टाइप लिनियर अरेंजमेंट. ठीक है, in that type of questions या टाइपचे ज्यावेळेस क्वेश्चन्स येतील, इन दॅट टाइप ऑफ क्वेश्चन्स arrangement is required to be done. Arrangement is required to done in a line, मग ती in a straight line असेल इथे वाटलं तर, in a straight line. लाईन लिहिलं तरी सफिशियंट. इन ए लाईन, मग ती लाईन हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल लाईन असेल. तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन वरती अरेंजमेंट करायला सांगतील किंवा व्हर्टिकल लाईन वरती असे पर्सन्स आहेत असं सांगतील. कोणती अरेंजमेंट देऊ शकतात, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, बट ती स्ट्रेट लाईन असेल. ठीक आहे,
सो सम कॉन्सेप्ट्स आता या टाईपवरचे काही कॉन्सेप्ट्स पाहणार आहोत की लिनियर अरेंजमेंटमध्ये कोणत्या टाईपचे कॉन्सेप्ट असतात जे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. तुम्हाला या लिनियर अरेंजमेंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. कोणते कोणते ते लिहून घेऊयात आपण. सो when A B C D facing south direction and अगोदर नोट करून घेऊयात देन मी एक्सप्लेन करेन. and PQRS facing north direction in a line, north direction on a line, ठीक है. then their position of right and left will be, तर त्यांची राईट लेफ्टची पोझिशन काय असेल. ठीक आहे, तर हे समजून घेऊयात आता. पहा काय आहेत कॉन्सेप्ट हे तर लक्षात आलं असेल. लिनियर अरेंजमेंट मध्ये काय असणार की अशी अरेंजमेंट असेल जे की एका लाईन वरती अरेंजमेंट केली जाते. कॉन्सेप्ट काय आहे, ABCD हे साऊथ डायरेक्शनला असतील आणि PQRS जर नॉर्थ डायरेक्शनला असतील. हे दोन वेगवेगळ्या लाईन वरती हे 4 पर्सन्स आहेत असं आपण कन्सिडर करूयात. तर तुम्हाला माहिती असेल डायरेक्शन कशा प्रकारे आपण ज्यावेळेस नोटबुक किंवा बोर्डवरती ज्यावेळेस आपण डायरेक्शन डिनोट करत असतो तर त्या सिच्युएशन मध्ये आपण तुम्ही जिओमेट्रीमध्ये पाहिलं असेल तर जे काही वरच्या साईडला जे काही जात असतो, जे अप्पर साईडला जात असतं त्याला आपण नॉर्थ डायरेक्शन म्हणतो. ठीक आहे, जे राईट हँड साईडला असतं त्याला ईस्ट डायरेक्शन म्हणतो, जी लेफ्ट हँड साईडला जाते त्याला वेस्ट डायरेक्शन म्हणतो आणि जे खालच्या साईडला येते बिलो साईडला त्याला आपण म्हणतो साऊथ डायरेक्शन. अशा पद्धतीने लक्षात राहील. हे लक्षात ठेवायचे डायरेक्शन असेल. हे डायरेक्शन पण याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात डायरेक्शन वरती पण. ठीक आहे, या डायरेक्शन वरती पण क्वेश्चन विचारले जातात आणि या डायरेक्शन वरतीच एक क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग साठी आताच विचारलेला आहे. 21 एप्रिलला जी काही शाहू स्क्रीनिंगची टेस्ट झालेली आहे त्याच्यावरती या डायरेक्शन वरती क्वेश्चन विचारलेला आहे. डायरेक्शन वरती जे पण मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन असतात, लॉजिकल ऍप्टिट्यूडचे, ते डायरेक्शन या चॅप्टर वरती किंवा या पॉइंट वरती जे पण क्वेश्चन तयार होतात या डायरेक्शनशी रिलेटेड असणारे त्या टाईपचा पण एक क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला आहे. तर सिंपल आहे पहा. हे जिओमेट्री मध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती असायला पाहिजे की अप्पर साईडला नॉर्थ, बॉटमला साऊथ, लेफ्टला राईटला ईस्ट आणि लेफ्टला वेस्ट अशा टाईपचं डायरेक्शन असतं. ठीक आहे, तर पहा एक लाईन आहे, एका लाईन वरती ABCD हे पर्सन्स आहेत आणि ते कुठं बसलेत, ते कोणत्या डायरेक्शनला, फेसिंग साऊथ डायरेक्शन. ते साऊथ डायरेक्शनला फेस करून बसलेले आहेत. ठीक आहे, तर ही स्ट्रेट लाईन मी घेतली अशा पद्धतीची. या स्ट्रेट लाईन वरती ABC आणि D. ठीक आहे, तर साऊथ डायरेक्शन कुठे आहे आता, ABCD हे पर्सन्स आहेत, यांचं साऊथ डायरेक्शन कुठे आहे. साऊथ डायरेक्शन म्हणजे बॉटम आहे, साऊथ डायरेक्शन म्हणजे खालच्या साईडला पाणी. ठीक आहे, तर हे या साईडला फेस करून बसलेले, तर त्यामुळे मी यांना एरो देतो. आता ज्यावेळेस हे साऊथ साईडला फेस करून बसलेले आहेत त्यावेळेस तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही या डीच्या प्लेस वरती आहेत. आता स्वतःला इमॅजिन करायचं म्हणजे खूप इझी जातं समजण्यासाठी. तर तुम्ही या डी या पॉइंट वरती आहेत तर तुम्हाला यांचा लेफ्ट राईट समजून घ्यायचंय. तर तुम्ही साऊथ डायरेक्शनला बसलेला आहात तर तुमचा लेफ्ट राईट काय असेल. तर पहा, तुम्ही जर साऊथ डायरेक्शनला बसलेला आहात तर या साईडला म्हणजेच या साईडला जो असेल तो तुमचा लेफ्ट असेल. तो काय असेल तुमचा लेफ्ट. प्रत्येकाचा सीची ही जी साईड असेल डीची ही राईट हँड साईड म्हणजेच आपली जी राईट हँड साईड आहे ती डीची लेफ्ट होईल. लक्षात येते मी काय सांगतोय. आपली राईट हँड साईड या साईडला आपली राईट आहे बट ती DCBA या चारीसाठी ती काय होणार, लेफ्ट साईड होणार. का, कारण की आपण या साईडला फेस करून येतो, आपण या वरच्या साईडला पाहतोय बट आपल्याला म्हटलं या ठिकाणी की साऊथ डायरेक्शनला पाहिजे. जर साऊथ डायरेक्शनला पाहिलं तर आपला लेफ्ट होतो, आपला लेफ्ट म्हणजे डीचा पण लेफ्ट होतो कारण की आपण साऊथ डायरेक्शनला आहे. आणि तेच डायरेक्शन जर मी या बोर्डकडे गेलो तर माझा राईट होतो म्हणजे मी वरच्या साईडला पाहतोय तर माझा राईट हा डीचा लेफ्ट होऊन जाईल. तर या साईडला लेफ्ट असेल आणि या साईडला राईट असेल. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे, हे लक्षात यायलाच पाहिजे. लक्षात आला असेल तुमच्या, हे लक्षात यायलाच पाहिजे. बघा दुसरं काही ऑप्शन नाही या ठिकाणी याला. ठीक आहे, साऊथ डायरेक्शन मध्ये असेल तर अशा पद्धतीचा लेफ्ट राईट असेल. साऊथ डायरेक्शनला जर असला
तर जो राईट आहे, जो आपला राईट आहे, जो आपण क्वेश्चन सोडवताना तुमचा जो नोटबुक मध्ये जो तुमचा राईट आहे तो लेफ्ट असेल, तो डी चा लेफ्ट असेल. जो आपला राईट तो डी सी बी ए या चारीसाठी तो लेफ्ट असेल. आणि आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना जर हे चारही पर्सन साऊथ डायरेक्शन कडे जर फेस करून बसले असतील तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना जी आपली लेफ्ट होते ती या चारही पर्सन साठी राईट होते आणि जी आपला राईट हँड साईड असते ती चारही पर्सन साठी लेफ्ट हँड साईड असते. कधी? ज्यावेळेस हे चारही पर्सन साऊथ डायरेक्शन करून फेस करून असतील. देन नेक्स्ट अनदर लाईन काढूयात आपण, दुसरी लाईन. ठीक आहे, दुसरी लाईन काढली. या लाईन वरती पी क्यू आर एस आहे, पी क्यू आर एस. ठीक आहे, पी क्यू आर एस. आणि हे चारही पर्सन जे आहेत पी क्यू आर एस फेसिंग नॉर्थ डायरेक्शन, हे नॉर्थ डायरेक्शन कडे पाहत आहेत. सो नॉर्थ डायरेक्शन अप्पर साईडला आहे, वरच्या साईडला आहे. ठीक आहे, सो ही झाली नॉर्थ डायरेक्शन, ही झाली नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हे वरच्या साईडला पाहतात. तर यांचा लेफ्ट राईट कुठं असेल? प्रत्येकाचा. क्यूचा राईट म्हणल्यानंतर काय असेल? तर क्यूचा राईट जो आपला राईट आहे तोच राईट क्यूचा असेल. कारण की तुम्ही या ठिकाणी आहात आणि तुम्ही वरच्या साईडला पाहतायत, म्हणजेच तुम्ही समोर पाहतायत, तर तुमचा राईट या साईडला आणि लेफ्ट या साईडला, तर या साईडला असेल राईट. प्रत्येक पी क्यू आर एस चा राईट या साईडला असेल आणि पी क्यू आर एस चा लेफ्ट जो असेल तो या साईडला असेल. लक्षात असू द्या, असेल लेफ्ट. ठीक आहे, या बेसिक गोष्टी आहेत, या लक्षात येणं गरजेचं आहे. आणखीन एक कॉन्सेप्ट आहे तो पण लिहून घेऊयात आपण. ह्या समजला असेल तुम्हाला, आय थिंक सो, काही अडचण असणार नाही. साऊथ डायरेक्शनला फेस केल्यास काय होतं तर आपल्या अपोजिट होतं. आपली राईट म्हणजे त्या पर्सन्सची लेफ्ट साऊथ डायरेक्शनला फेस असेल तर अपोजिट होणार आणि नॉर्थ डायरेक्शनला फेस असेल तर जे आपली साईड आहे तीच साईड त्या पण पर्सनची पण तीच साईड असेल, सेम साईड असेल. आपला राईट म्हणजे त्या पर्सनचा राईट, नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे, तर हा झाला एक कॉन्सेप्ट, लक्षात आला असेल तुमच्या. जाऊयात एक अनदर कॉन्सेप्ट कडे. यामधीलच एक आणखीन एक कॉन्सेप्ट आहे आणि तो कॉन्सेप्ट झाला की मग लगेच एक्झाम्पल. ठीक आहे, सो हा कॉन्सेप्ट नंबर 1. तर या कॉन्सेप्टला 1 नंबर द्या आणि हे खाली पॉइंट्स नोट करून घ्या. देन आपण सेकंड पॉइंट कडे लगेच मूव्ह ऑन करूया. जाऊयात सेकंड पॉइंट कडे. when a comma b in one line, when a comma b in one line and p comma q in other line, then they are diagonally opposite then they are diagonally opposite direction will be. अपोजिट डायरेक्शन काय असेल? डायगोनली, एकमेकांच्या डायगोनली अपोजिट. कोण कोणाच्या डायगोनली अपोजिट असणार ते कसं कळणार? पहा, आता मी एक लाईन घेईन. ठीक आहे, मी एक स्ट्रेट लाईन घेतली अशा पद्धतीची आणि दोन स्ट्रेट लाईन घ्यायला सांगितले. ठीक आहे, दोन स्ट्रेट लाईन. वेन ए बी ऑन वन लाईन, ए बी एका लाईन वरती आहे तर पी क्यू हा अदर लाईन वरती आहे. सो समजा मी ए बी या ठिकाणी घेतला आणि पी क्यू या ठिकाणी घेतला. ठीक आहे, ए बी एका लाईन वरती पॉइंट्स, पी क्यू अदर लाईन वरती पॉइंट्स. तर यांच्या डायगोनली अपोजिट कोण असणार? तर यांच्या डायगोनली अपोजिट एकदम सिंपल आहे. पहा, ए च्या डायगोनली अपोजिट, डायगोनली माहिती ना, डायगोनली तुम्हाला माहिती असेल. डायगोनली अपोजिट तुम्ही रेक्टँगल स्क्वेअर मध्ये डायगोनल म्हणतो आपण, तर अपोजिट व्हर्टेक्स, एकमेकांच्या अपोजिट. सो ए आणि क्यू हे डायगोनली अपोजिट्स असतील आणि पी आणि बी हे सुद्धा डायगोनली अपोजिट असतील. सो ते लिहून टाकूयात. ए इज डायगोनली अपोजिट टू क्यू, ए इज diagonally opposite to Q and B is diagonally opposite. B is diagonally opposite to P. ठीक आहे, B जो आहे, B हा पॉइंट जो आहे तो P च्या डायगोनली अपोजिट आहे. किंवा तुम्ही याला आणखीन एका पद्धतीने सांगू शकता की जो पॉइंट P आहे, पॉइंट P इज डायगोनली अपोजिट टू बी. हे वाइस वर्सा होऊन जाईल. ठीक आहे, याला याची पोझिशन चेंज झाली तर काही फरक पडणार नाही. P इज डायगोनली अपोजिट टू बी किंवा B इज डायगोनली अपोजिट टू P अशा पद्धतीने. परत A इज डायगोनली अपोजिट टू Q किंवा Q इज डायगोनली अपोजिट टू A असं पण म्हणू शकता. ठीक आहे, लक्षात आले असतील. तर हे दोन कॉन्सेप्ट फक्त लक्षात ठेवायचे. आता जाऊयात आपण एक्झाम्पल्स कडे, लिनियर टाइपच्या. ठीक आहे, सो लेट स्टार्ट एक्झाम्पल. सो आजचं फर्स्ट एक्झाम्पल या अरेंजमेंटचं.
Question: read and answer the following. Read and answer the following. रीड करा आणि आन्सर करा. काय आहे क्वेश्चन? 9 क्रिकेटर्स, 9 क्रिकेट फॅन्स, 9 क्रिकेट फॅन्स आर वॉचिंग ए मॅच, आर वॉचिंग ए मॅच in a stadium, in a stadium, seated in one row, seated in one row, seated in one row, comma, they are J K L M N O P Q and R, Q and R. ठीक है, फुल स्टॉप. L is at the right of M. L is at the right of M, and third place at the third place at the right of N, at the right of N. ठीक है. K is at one end of the row, one end of the row, one end of the row, full stop. Q is seated adjacent, Q is seated adjacent to both O and P, to both O and P, full stop. O is at the third place, O is at the third place at the left of K, at the left of K. J is right next, J is right next to left of O, right next to left of O. हा आहे क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वेश्चन्स मी अजून लिहिलेलो नाहीये. तर या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट बनवायची. अगोदर सिटिंग अरेंजमेंट का एकदा बनवली की मग क्वेश्चन मात्र फटाफट सॉल्व्ह होतील. ठीक आहे, जसं मागच्या क्वेश्चन्स मध्ये, मागच्या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह करत होतो. पहा की आपण या अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन वरून आपण क्लासिफिकेशन करत होतो आणि क्लासिफिकेशनच्या टेबलला पाहून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. सेम त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा या इन्फॉर्मेशनला पाहून, या इन्फॉर्मेशनला समजून, या इन्फॉर्मेशन मधले क्लूज आपण समजून घ्यायचे. त्याच्यावरून आपण अरेंजमेंटची ऑर्डर काढणार की हे जे टोटल 9 पर्सन्स आहेत, तर हे 9 पर्सन्स कोणत्या ठिकाणी हा 9 पर्सन्स, एम कुठं असेल, एन कुठं असेल, यांची ऑर्डर, यांची सिक्वेन्स तुम्हाला व्यवस्थित या क्लूच्या आधारे तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्स घ्यायची आणि देन मग पुढे सिक्वेन्स करेक्ट काढली की मग तुमचे आन्सर्स करेक्ट येतील. ठीक आहे, चला. 9 क्रिकेट फॅन्स आर वॉचिंग अ मॅच इन अ स्टेडियम सीटेड इन वन रो. या ठिकाणी पकडायचा. ठीक आहे, सीटेड इन वन रो. ते रो मध्ये बसलेले आहेत. रो मध्ये बसलेले आहेत म्हणजेच काय आली? लिनियर अरेंजमेंट. म्हणजेच एका रो म्हणजेच एक हॉरिझॉन्टल लाईन असते. एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये हे 9 क्रिकेट फॅन्स बसलेले आहेत. ठीक आहे, स्टेडियम मध्ये रो मध्ये बसलेले आहेत म्हणजेच लिनियर म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन असेल. ठीक आहे, अशा टाईपची हॉरिझॉन्टल लाईन असेल आणि मग याच्यावरती या रो मध्येच, या रो वरतीच कुठेतरी हे 9 फॅन्स बसलेले असतील. तर मुलं काय करतात पहा, तर मुलं लगेचच अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करतात. पहा, खूप मुलं की लगेच 9 पर्सन्स आहेत आणि रो मध्ये बसलेले आहेत. लगेच मुलं 9 प्लेसेस करतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, रो मध्ये बसलेले आहेत म्हणजे हॉरिझॉन्टली. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लेसेस ते काढून घे ना. तर ठीक आहे, काही क्वेश्चन साठी तुम्ही असं सुरुवातीला काढून घेऊ शकता. बट तुम्हाला आता पुढे माहिती नाहीये की याचा काही यूज होणार आहे की नाहीये. तुम्ही काढू शकता 9 सीट्स काढू शकता अगोदरच की 9 पर्सन्स आहेत तर या ठिकाणी 9 पर्सन्स सीट करणार आहेत म्हणजे मी 9 जागा बनवून ठेवतो. सो हे जागा बनवल्या. ठीक आहे,
पण आता पुढे पहा, L इज ऍट द राईट ऑफ M. L कुठं आहे? L इज ऍट द राईट ऑफ M. आता पहा या क्वेश्चनला रीड कसं करायचंय. L अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. L हा राईटला आहे कोणाच्या? ऑफ M. ऑफ M. M च्या राईटला, राईट ऑफ M म्हणजेच कोणाच्या? M च्या राईटला L आहे. लगेच L आहे, तिने काही पोझिशन घेतलंय. तर M ची राईट साइड, M कुठे माहिती नाही. M कुठे माहिती नाही. या 9 प्लेसेस पैकी M कुठं असणार आहे? M इथं असू शकतो, M इथं असू शकतो, इथं M असू शकतो, इथं M असू शकतो, M कुठेही असू शकतो. ठीक आहे, M कुठे कन्फर्म माहिती नाहीये. मग आपण त्याला कुठं बसवणार? तर त्या ठिकाणी असे हे 9 पोझिशन जे तुम्ही बनवलेले आहेत त्याचा काही यूज होणार नाही. तर मी डायरेक्ट M ही एक नंबर घेणार, M हा एक पर्सन घेणार आणि जस्ट त्याच्या राईट साईडला M च्या राईटला मी L ला प्लेस करणार. M च्या राईटला L ला प्लेस करणार. M च्या राईट साईडला L. ठीक आहे, इथे एक पर्सन आला, इथे एक पर्सन आला, 2 पर्सन आले. याचा काही यूज होत नाही या ठिकाणी. काही ठिकाणी याचा यूज होईल, बट काही ठिकाणी याचा यूज होणार पण नाही, की अगोदर तुम्ही 9 पर्सन्स बनवले. तर या ठिकाणी जे कंडिशन दिलेले आहेत ते त्यानुसार आपल्याला M कुठे माहिती नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी बसवलं M आणि L. ठीक आहे, देन जाऊयात पुढे आता. अँड ऍट द थर्ड प्लेस, अँड ऍट थर्ड प्लेस ऍट द राईट ऑफ M. अँड पहा, अँड ऍट म्हणजेच काय? आता हे कम्प्लीट सेंटेन्स रीड करा परत एक वेळेस. L इज ऍट द राईट ऑफ M. L जो आहे तो M च्या राईटला आहे. अँड, अँड म्हणजे हे सेंटेन्स आपल्याला नाहीये, कंटिन्यू चालू आहे, म्हणजे परत Lच, परत कोण? परत Lच हा सुद्धा ऍट द, तो परत L तो कुठं आहे? ऍट द राईट प्लेस, ऍट द थर्ड प्लेस, सॉरी, ऍट द थर्ड प्लेस ऍट द राईट ऑफ M. N च्या राईटला पहा, N कुठं आहे माहिती नाही, बट N च्या राईटला थर्ड प्लेस वरती कोण आहे? L आहे म्हणतोय. म्हणजेच काय? N च्या राईटला L आहे, म्हणजे L च्या लेफ्टला कोण आहे? N. लक्षात येतंय? आपल्याला इथे L ची पोझिशन माहिती आहे, N ची पोझिशन माहिती नाहीये. तर पहा, N च्या राईट साईडला थर्ड प्लेस वरती L आहे. तर N वरून L ची माहिती आपल्याला दिलेली आहे, बट आपल्याला L ची पोझिशन माहिती आहे. तर आपल्याला L वरून N ची माहिती काढता आली पाहिजे. म्हणून N च्या राईटला जर L असेल तर L च्या लेफ्टला हा N असेल. लक्षात येतंय? N च्या राईटला L आहे, तर L च्या लेफ्ट साईडला L पासून, म्हणून मी एरो पहा कसा दाखवलाय. L पासून जर इकडे जात असाल तर ही दॅट इज L ची ही लेफ्ट साईड असेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी पहा, हे जे 8 फॅन्स आहेत त्यांनी कोणत्या साईडला फेस करून बसलेले आहेत ते आपल्याला सांगितलेलं नाहीये. जर कोणत्या साईडला फेस केलेले असं जर सांगितलेलं नसेल तर तुम्ही त्याला नॉर्थ डायरेक्शन कन्सिडर करायचे. त्यावेळेस कोणतं डायरेक्शन कन्सिडर करायचे? नॉर्थ डायरेक्शन. तर हे सर्व जे पर्सन्स आहेत, हे टोटल पर्सन्स हे नॉर्थ डायरेक्शनला फेस करून बसलेले आहेत असं कन्सिडर करायचे. कारण की या ठिकाणी तुम्हाला या सर्व पर्सन्सचं डायरेक्शन दिलेलं नाहीये. जर दिलेलं नसेल तर ते सेम नॉर्थ डायरेक्शन मध्ये बसलेले आहेत असं कन्सिडर करायचे. सो जर नॉर्थ डायरेक्शन मध्ये असेल तर या साईडला लेफ्ट असतो, माहितीये तुम्हाला, या साईडला लेफ्ट असतो आणि या साईडला राईट असतो. जो आपला राईट तो त्या पर्सनचा पण राईट, जो आपला लेफ्ट असेल क्वेश्चन सॉल्व्ह करताना, जो आपला लेफ्ट तो त्या पर्सनचा पण लेफ्ट. ठीक आहे, तर पहा, आता इकडून इकडे राईट, इकडून इकडे लेफ्ट. तर N च्या राईटला L आहे असं सांगितलंय थर्ड प्लेस वरती. तर मी असं म्हणणार की L च्या लेफ्टला N आहे, तो पण थर्ड प्लेस वरती. तर L च्या लेफ्टला थर्ड प्लेसला, सो ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड, आणि थर्ड प्लेसला कोण असणार? 100% N असणार. L च्या लेफ्टला N असणार. लक्षात आलं असेल तुमच्या? चला जाऊयात पुढे. हा पण पॉइंट आपला, हे कम्प्लीट सेंटेन्स इथपर्यंत आपलं कम्प्लीट झालं, इथपर्यंत कम्प्लीट झालं पॉइंट. नेक्स्ट पॉइंट, K इज ऍट वन एंड ऑफ द रो. K जो आहे तो कुठल्या तरी एका एंडला असेल, म्हणजे K हा एकतरी या राईट हँड साइडच्या एंडला असेल, किंवा K या ठिकाणी काहीतरी आणखी अल्फाबेट्स असू शकतात, या ठिकाणी असे अल्फाबेट्स असू शकतात. तर K हा एकतरी या एंडला असेल. लक्षात आलं? एक तर लेफ्ट एंडला K असेल किंवा राईट एंडला K असेल. ठीक आहे, वन ऑफ द टाइप. मी याला राऊंड करून ठेवलंय कारण की कुठं आहे K माहित नाही, बट दोन्ही पैकी एका एंडला K असेल. ठीक आहे, लक्षात येत आहे? चला यालाच मी आणखी डिटेल मध्ये या ठिकाणी लिहितो व्यवस्थित. इथं K, इथं काहीतरी जागा असू शकतात, इथं N आहे, इथं एक, या ठिकाणी एक पर्सन कंपल्सरी एक असणार या ठिकाणी, कारण की थर्ड प्लेसला आहे, L च्या थर्ड प्लेसला आहे, म्हणजे एक जागा आतमध्ये रिकामी असेल. या ठिकाणी M, या ठिकाणी L, या ठिकाणी किती पर्सन्स आहेत ते माहिती नाही आपल्याला, आणि इथं एंडिंगला कुठंतरी K असेल. ठीक आहे, वन ऑफ द पोझिशन K.
असं हे समजण्यासाठी असं लिहून टाकायचं, वन ऑफ द पोझिशन इज के. ठीक आहे, देन पुढे जाऊयात. के इज ऍट द वन एंड ऑफ द रो. हे पण पॉईंट झाला. आपण के ला लिहिला आणि राऊंड केलं म्हणजे इथं पुढे किती पॉईंट्स आहे, इथं पुढे किती अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला माहिती नाही. एल आणि के च्या मध्ये भरपूर अल्फाबेट्स असू शकतात. ठीक आहे, असे अल्फाबेट्स भरपूर असू शकतात. गोइंग ऑन. ठीक आहे, क्यू इज, बट टोटल किती असणार, टोटल अल्फाबेट्स किती असणार, 9च असणार. टोटल पर्सन्स किती असणार, 9च असणार. ठीक आहे, तर जाऊयात नेक्स्ट पॉईंट कडे. क्यू इज सीटेड ऍडजस्टंट टू बोथ ओ अँड पी. क्यू जो आहे तो क्यू हा ओ चा पण ऍडजस्टंट आहे आणि पी चा पण ऍडजस्टंट आहे. मध्ये अँड दिले पहा, अँड म्हणजेच क्यू जो पर्सन आहे तो क्यू पर्सन ओच्या पण साईडला असला पाहिजे आणि पीच्या पण साईडला असला पाहिजे. याचा अर्थ क्यू जो आहे तो ओ आणि पीच्या मध्ये येतो. जर क्यू जो ओ आणि पीच्या मध्ये आला तर क्यू ओचा ऍडजस्टंट क्यू होतो आणि पीचा पण ऍडजस्टंट क्यू होतो. अशाच पद्धतीने आणखीन एक पॉसिबिलिटी असू शकते की पी क्यू ओ पण असू शकतो, पी क्यू ओ पण असू शकतो की पीचा ऍडजस्टंट क्यू आहे आणि हा ओचा पण ऍडजस्टंट क्यू आहे. म्हणजे या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज आहेत. या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज किती आल्या, दोन. लक्षात येत आहे, टू पॉसिबिलिटीज की एकतर ओ क्यू पी असेल तरी सुद्धा ओ आणि पी चा ऍडजस्टंट क्यूच आहे आणि पी क्यू ओ असेल. पहा ऑर्डर किती इम्पॉर्टंट आहे. नुसतं ओ क्यू पी घेतात मुलं, हे दुसरं केस विसरून जातात. विसरायचं नाहीये. ओ क्यू पी ही पण एक सिक्वेन्स आहे आणि पी क्यू ओ ही एक अनदर सिक्वेन्स आहे. या दोन्ही सिक्वेन्स वेगवेगळ्या आहेत, ओ क्यू पी आणि पी क्यू ओ. आणि जर तुम्ही एकच सिक्वेन्स कन्सिडर केला तर तुम्हाला आन्सरच नाही भेटणार. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही सिक्वेन्स वेगवेगळे आहेत म्हणून दोन्हीपैकी कोणतीही सिक्वेन्स असू शकते. या सेकंड या पॉइंट वरून क्यू पासून पीच्या पॉइंट वरून या दोन्हीपैकी कोणतीही एक सिक्वेन्स असू शकते. कोणती आहे माहिती नाही, बट दोन्हीपैकी एक सिक्वेन्स असणार आणि हे तिन्ही नंबर कॉन्झिक्युटिव्ह असणार. हे तिन्ही पर्सन्स कॉन्झिक्युटिव्ह सीट केलेले असणार, म्हणजेच लगातार बसलेले असतील हे तिन्ही पर्सन्स. ठीक आहे, तर पहा आता नेक्स्ट. हा तर झाला पॉइंट, दोन पॉसिबिलिटीज काढल्या. नेक्स्ट, O is at the third place at the left of K. K च्या लेफ्टला थर्ड प्लेस वरती O आहे. K च्या लेफ्टला K कुठं आहेत तर K चे पॉसिबिलिटीज दोन आहेत. एक तर या ठिकाणी असू शकतो किंवा या ठिकाणी. जर K लेफ्ट एंडला असेल, K हा जर लेफ्ट या टोकाला असेल तर याच्या लेफ्टला आणखी मी जाऊ शकत नाही, कारण की काय म्हटलंय K च्या लेफ्टला 3 प्लेसनी O आहे. तर के जर या ठिकाणी असलं असता तर याच्या परत लेफ्टला जाऊ शकत नाही, कारण की हा एंड आहे, याच्या इकडे दुसरे पर्सन्स नाहीयेत. तर के या ठिकाणी असणार नाही, म्हणजेच के या ठिकाणी असेल, कारण की या ठिकाणी 3 पर्सन्सनी तुम्ही लेफ्टला जाऊ शकता. म्हणून के ची जागा फिक्स झाली या ठिकाणी. इतर के असणार नाही, म्हणजे के ची जागा कुठं असेल, या ठिकाणी के असेल. आणि याच्यापासून किती पर्सन्स म्हटले, 3 पर्सन्स, 1 2 आणि हा 3. के च्या लेफ्टला 3 प्लेसनी कोण आहे, ओ आहे. 3rd प्लेसला के च्या नंतर 1 2 3. के ला सोडून द्यायचं, काउंटिंग सुद्धा कशी करायची ते समजून घ्या. के ला सोडून द्यायचं, 1 2 3, 3rd प्लेसला ओ आला. लक्षात आलं काय अडचण. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथं सुद्धा अशी पॉसिबिलिटी असू शकते की याच्यामध्ये सुद्धा अशा जागा असू शकतात. हा ओ इथं 2 जागा राहतील आणि मग के आलेला आहे. आणि एल आणि ओ च्या मध्ये काहीतरी जागा असेल किंवा असू पण शकणार नाही, ते आपल्याला नंतर कळेल. ठीक आहे, तर या पॉइंट वरून हे क्लिअर झालं की के हा राईट साइडला आहे आणि के पासून 3 प्लेस वरती, के पासून 3 प्लेस लेफ्टला हा ओ आहे. ठीक आहे, लक्षात यायला पाहिजे की ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे. या गोष्टी लक्षात घ्या, या गोष्टी समजून घ्या व्यवस्थित. लेफ्ट कुठं आहे, राईट कुठं आहे, कशी अरेंजमेंट करतोय, कशा पॉसिबिलिटीज. मुलं इथं एल ओ के, इथं ओ आणि एल च्या मध्ये जागा सोडत नाहीत, बट बेटा इथं आतमध्ये पण कोणीतरी बसलेले असू शकतात. 1 जण बसलेला असू शकतो, 2 जण असू शकतात, आतमध्ये सुद्धा बसलेले असू शकतात. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. त्यामुळे मी आतमध्ये बसलेले असू शकतात म्हणून मी डॉट केलेला आहे आणि कॉमा पण दिलेला आहे. ठीक आहे, देन जे इज राईट नेक्स्ट टू लेफ्ट ऑफ ओ. आता पहा या ठिकाणी जे इज राईट नेक्स्ट. आता या राईट मुळे मुलं कन्फ्यूज होतात, तर हा राईट नेक्स्ट हा वर्ड नीट समजून घ्या. राईट नेक्स्ट म्हणजे जस्ट नेक्स्ट येणारा. राईट नेक्स्ट म्हणजेच काय, हा लेफ्ट राईट मधला लेफ्ट राईट मधला राईट नाहीये. हा राईट साइड मधला राईट साइड मध्ये जो राईट येतो तो राईट नाहीये. हा राईट नेक्स्ट मधला आहे. तर या ठिकाणी इंग्लिश मध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय. तर जे इज अ राईट नेक्स्ट म्हणजेच जस्ट येणारा, जस्ट नंतर येणारा, राईट साइडला येणारा नाही,
राईट नेक्स्ट म्हणजे जस्ट नंतर येणारा फक्त. मग कोणत्या साईडला येणार आहे ते पुढे सांगितलंय, लेफ्ट ऑफ ओ. तर जे जो आहे तो ओ च्या लेफ्टला येणार आहे आणि राईट नेक्स्ट म्हणजे जस्ट लेफ्टला येणार आहे. ओ च्या जस्ट लेफ्टला कोण असेल, जे असेल. तर ओ आहे, ओ च्या जस्ट लेफ्टला जे असेल, जे असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा गॅप असू शकतो. तर आता हे क्लूज कंप्लीट झालेले आहेत. तर आता आपण आपलं कन्क्लुजन काढूयात. पहा, तर या ठिकाणी हा ओ आला, तर ओ साठी आपल्याकडे या दोन पॉसिबिलिटीज राहिलेल्या आहेत. तर एक तर ओ क्यू पी असेल किंवा पी क्यू ओ असेल. तर पहा, ओ च्या या साईडला तर जागाच नाहीये, या साईडला जागाच नाहीये. ठीक आहे. तर ओ क्यू पी कुठं असतील, या ठिकाणी ओ, या ठिकाणी क्यू, या ठिकाणी पी असेल. कन्फर्म. या ठिकाणी आतमध्ये तर दोनच जागा असतील, कारण की के पासून लेफ्टला 3 डिजिटनी ओ होता, म्हणजे आतमध्ये 2 जागा होत्या. तर ओ क्यू पी हा फिक्स असेल. देन जे, तर इथं लगेच आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 8% तर भेटले आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी एल आणि जे मध्ये कोणच असणार नाही. हे अगोदर, यांच्या अगोदर पण कोणी असणार नाही. आणि या ठिकाणी राहिलेला जो लेटर आहे, हे 8 लेटरची जागा तर फिक्स झाली. म्हणजे राहिलेली जी जागा आहे ती कन्फर्म आर लेटरची असेल. ती कन्फर्म कोणाची असेल, आर लेटरची. लक्षात आलं असेल तुमच्या, काहीही अडचण असणार नाही. तर आपल्याला सिक्वेन्स भेटलेली आहे या ठिकाणी अशा पद्धतीची, एन आर एम एल जे ओ क्यू पी के, ही सिक्वेन्स आपल्याला भेटलेली आहे. लक्षात आली असेल कशा पद्धतीने काढलं. मी प्रत्येक वेळेस लगेच जोडलं नाहीये. मी म्हणलं की मध्ये काहीतरी असू शकतं, मध्ये काहीतरी असू शकतं. एल आणि ओच्या मध्ये मी 2 डॉट सोडले होते, बट मी या ठिकाणी सांगितलं की ओच्या जस्ट लेफ्टला कोण आहे, जे आहे. म्हणून मी लगेच या दोघांच्या मध्ये जे टाकला. इथं आणखीन पण डॉट असू शकले असते, बट ऑलरेडी 8% आपले फिक्स झाले, 8% आपले फिक्स झाले. ओ जर इथं असेल, जे या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी पी येऊ शकत नाही, कारण इथं जे आहे म्हणून सांगितले. म्हणून पी क्यू ओ येऊ शकत नाही. सेकंड पॉसिबिलिटी येणार नाही. फर्स्ट पॉसिबिलिटी असेल ओच्या नंतर क्यू पी येत असेल. ठीक आहे. त्यामुळे सेकंड केस कॅन्सल झाली, फर्स्ट केस आपली क्लिक झाली आणि फर्स्ट केसचा आपण या ठिकाणी यूज केला. ठीक आहे. तर हे झालं आपली अरेंजमेंट. आता पाहूयात आपण क्वेश्चन्स. लगेचच फटाफट क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात या ठिकाणी. Question number 1, who is sitting at the center of the row? Center of the row. चलो, option A I, option B J, option C O, option D Q. Question number 2, who is at the other end of the row? Who is at the other end of the row? नंबर ए जे आहे, नंबर बी एन आहे, नंबर सी ला आहे पी आणि आर, डी ला आहे आर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, which of the following statement is true? Which of the following statement is true? कोणती स्टेटमेंट ट्रू आहे ते सांगायचे. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे, n is 2 seats away from J. n is 2 seats away from J. Option B, m is at one extreme end. m is at one extreme end. Option C, R and P are neighbors. R and P are neighbors. D option, there is one person between L and O. There is one person between L and O. ठीक आहे. L आणि O च्या मध्ये एकच पर्सन असेल. देयर इज वन पर्सन. चला सॉल्व्ह करूया क्वेश्चन फटाफट. आपल्याकडे हा अरेंजमेंट भेटलेली आहे. या अरेंजमेंटला पाहायचं आणि क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे. सो हु इज सिटिंग ॲट द सेंटर ऑफ द, सेंटरला कोण आहे? ऑड नंबर ऑफ डिजिट्स आहेत. पहा 9 म्हणजेच 5th पोझिशन. 9 पोझिशन आहेत या ठिकाणी. तर 9च्या लेफ्टला इकडून 4 गेले, इकडून 4 गेले, तर सेंटरला कोण आला? जे. ठीक आहे. एकदम सेंटरला. इकडे इक्वल नंबर ऑफ पर्सन्स, इकडे इक्वल नंबर ऑफ पर्सन, तर सेंटरला असेल जे. तर ऑप्शन बी, जे हा पर्सन एकदम सेंटरला फिक्स झालेला असेल. तर ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील
तर तुम्ही मीडियन मध्ये पाहिलं असेल 9th क्लास 10th क्लास मीडियन शिकला असेल. मीडियन मध्ये मिडल नंबरचा जो टर्म आहे ते कशी काढतात, तर ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील तर n+1 डिवायडेड बाय 2, या ठिकाणी n ची व्हॅल्यू 9 आहे तर n+1 डिवाइड बाय 2 दॅट इज 10/2 म्हणजेच फिफ्थ टर्म तर फिफ्थ टर्म आहे जे, म्हणून जे हा मिडलला असेल. देन हु इज ऍट द अदर एंड ऑफ द रो, रोच्या अदर एंडला कोणता आहे, तर आता दोन एंड आहेत, एक n आहे एक k आहे. तर मग जास्त घाबरू नका, पॅनिक होऊ नका, लगेच ऑप्शन कडे पहा की k हा एक एंड आहे तर n हा एक एंड आहे. तर ऑप्शन मध्ये k दिलेला नाहीच आहे, फक्त n दिलाय तर n हा एक एंड असेल. k हा अदर एंड आहे कारण की k हा एक एंड आहे ते आपल्याला माहिती आहे, बट अदर एंड म्हटलेलं आहे तर n, तर k पण अदर एंड असला असता बट k काही ऑप्शन मध्ये दिलेला नाहीये, त्यामुळे ऑप्शन असेल n. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. n इज 2 सीट्स अवे फ्रॉम j, j कुठे आहे, j पासून 2 सीट्स दुरीवरती, 2 सीट्स दुरीवरती n आहे म्हणते, तर 2 सीटच्या दुरीवरती m आहे, इकडे q आहे, म्हणजेच फर्स्ट स्टेटमेंट हे रॉंग आहे कारण की j पासून खूप लांब आहे, n जो आहे तो j पासून बऱ्याच दुरीवरती 4 डिजिटच्या दुरीवरती आहे. ठीक आहे. m इज ऍट द वन एक्स्ट्रीम एंड, m हा दोन्ही पैकी एका एंडला m आहे म्हणतोय, सो दोन्ही एका एंडला n आहे तर एका एंडला k आहे, तर हे पण स्टेटमेंट रॉंग आहे. आपल्याला करेक्ट असणार सांगायचंय. r अँड p आर नेबर्स, आर आणि पी नेबर्स आहेत म्हणते, आर आणि पी तर खूप दूर आहे, शेजारी नाही आहेत, नेबर्स म्हणजे शेजारी, शेजारी तर नाही आहेत, तर हा पण रॉंग आहे. देर इज वन पर्सन बिटवीन एल अँड ओ, एल आणि ओ च्या मध्ये एकच पर्सन आहे म्हणते, तर पहा एल आणि ओ च्या मध्ये एकच पर्सन आहे, दॅट इज जे, सो म्हणजेच हा डी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. तर ही झाली लिनियर अरेंजमेंटचा क्वेश्चन. आय होप की आजचा कंप्लीट क्लास तुमच्या लक्षात आला असेल. सिंपल क्लास होता, सिंपल क्वेश्चन होता. उद्याला आल्यानंतर नेक्स्ट क्लासमध्ये लगेच आपण सेकंड अरेंजमेंट कडे जाणार आहोत, सर्कल अराउंड द पाथ. त्यामध्ये सर्क्युलर अरेंजमेंट, परत रेक्टँग्युलर अरेंजमेंट काय असते हे आपण समजून घेणार आहोत, त्याचे कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि मग त्याचं पण एक एक्झाम्पल उद्याला घेईल आणि मग नेक्स्ट क्लासपासून दोघांचे मिक्सअप एक्झाम्पल स्टार्ट होतील. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये अशाच इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आणि टाईप सोबत. सो तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.